आणि या मुलींना या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सर्व पक्षीय सर्व संघटना ज्या पद्धतीने एकत्र आले त्याचं सुरुवातीला मी अभिनंदन करते। 2 मिनिटाचा वेळ आहे। खरं तर माजलगावच्या सरकारी दवाखान्यामध्ये जर बघितलं तर कुठल्याही पद्धतीची सुख सुविधा त्या पेशंटला दिल्या जात नाही। तिथं कुठल्याही पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत। तिथं जर पेशंटच्या संदर्भाने जर विचारायला गेलं तर ते लोक अंगावर धावून येण्याची भाषा करतात, बोलतात। अक्षरशः तिथे अशा हेल्थ वर्कर ह्या बाळणपणा करतात आणि याच्या माता आणि माता मृत्यू टाळणं आणि बाल मृत्यू कमी करणं हे धोरण आहे सरकारचं आणि त्याच्यानुसार सगळ्या सुविधा NRHMच्या प्रोजेक्टमधून केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार हे प्रोव्हाइड करतं। पण माजलगावच्या ग्रामीण दवाखान्यामध्ये जो प्रकार चालतो तो अतिशय किरकोळ प्रकार आहे। आज ते 7 लेकरं आईच्या मायेला अपत्य झालेले आहेत आणि आज किती कुणी लेकरं हे करायचे याच्या संदर्भानं कुणी कुणाला सांगू नये। पण मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचं खापर त्यांनी बापावर नवऱ्यावर केले तर कशाला पाहिजे।